मला घरी जायचं आहे. तुम्हाला घरी जायचं आहे. आहे. तर घरी कुठल्या घरी जाणार तुम्ही? मी असं आहे काय म्हणतात जिमखाना डेक्कन जिमखाना. हां. तिथे आपल्या हॉटेल डेक्कन जिमखान्यामध्ये कुणापाशी राहणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला माझ्या तिथे मला कपडे घर वगैरे तिथं जातात. ज्यांना मी आलो ना ते सगळं तिथे. कुठं तुम्ही डेक्कन जिमखान्यामध्ये घर आहे तुमचं? मग ते आमचं नाही राहायला तिथं. कोण? मालकात मी. तुम्ही तुमच्या मालकाकडे राहायचे. हां. त्यांच्याकडे काय काम करायचं तुम्ही? वॉचमॅनच्या. वॉचमॅन सिक्युरिटीचं काम करायचं. आता तुम्ही त्यांच्याकडे जायचं मागता. हां. नाव काय त्यांचं? जाधवराव. नाव जाऊ परशुराम जाधव. काय? परशुराम परशुराम जाधव. जाधव. हो. यांचा मोबाईल नंबर सांगा. जाधव कोण मोबाईल नंबर नाही आठवत? आठवत नाही. होता ना पण नंबर त्यांचा लक्षात? बरं, म्हणजे परशुराम जाधव यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे, ज्यांच्याकडे तुम्ही पहिले सेक्रेटरी म्हणून काम करत होते. आणि तिथं तुमचं खाण त्यांनी नाही सांभाळलं तर तुम्हाला खायचं प्यायचं कोण सांभाळणार? नाही ते करते. तिथे मला पगार नाही. बघा बाबा, आम्ही तुम्हाला या जागेवरती पूर्णपणे मोफत हो. औषध उपचार, गोळ्या, खाणं पिणं, राहणं, साबण, पाणी सगळं आम्ही तुम्हाला मोफत देतोय. हो. तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती मला अनेकदा म्हणलात की मला जायचं आहे, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सोडून देणार त्या जागेवरती. पण पुढच्या तुमची जर त्या जागेवरती हाल होऊ नयेत. नाही मग आलं लक्षात. म्हणून तुझी जबाबदारी आहे. बघा मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे दाखल झालात बेवारचं म्हणून, त्यावेळेस तुम्हाला चालायला उठायला बसायला येत नव्हतं. ही गोष्ट खरी आहे का नाही? बोल पैसे. आता तुम्ही आश्रममधनं चालत बाहेर ऑफिसपर्यंत चालत तुम्ही आलात, बरोबर? बरोबर. या जागेवरचं वातावरण तुम्हाला जे शूट झालं, व्यायाम झाला, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटल्या, म्हणून तुम्ही आता स्वतःचं शरीर तुम्हाला साथ द्यायला लागलेलं आहे. आता तुम्ही वयानं पूर्ण झालेला आहात. तुम्ही आम्ही पेशंटच्या विरोधामध्ये आम्ही काही करत नाही. आता तुम्हाला जायचं म्हटल्यानंतर आम्ही तुम्हाला सोडू, पण सोडल्यानंतर आमचे हे आहे की तुमचे तिथं हाल होऊ नयेत. मी तुम्हाला चेक करू सांगतो ना तुला. तर माझ्या कपडे सगळी गोष्टी तिथेच काढली आणि ऑफिसमध्ये. तुम्ही मला त्यांचा परशुराम जाधव यांचा नंबर दिला तर मी त्यांच्याशी फोनवरती बोललो असतो. तुम्ही लक्षात आहे ना माझ्या. काय होईल माहिती आहे का तुम्हाला? इथून मी काय लक्षात आहे लक्षात? तुम्ही कुठं कुठलं काय हा? दादा तो सर्व काय सांगतील. अहो दादा, मी तुम्हाला काय म्हणतो, जाधव काय सांगतील नाही सांगतील तो भाग वेगळा आहे. तर तुम्ही तिथं राहण्याची व्यवस्था काय, आहे. खाण्यापिण्याची काय? आहे स्वयंपाक घर. कोण? मी आता तुम्हाला चालायला येतं काय व्यवस्थित? स्वयंपाक करायला निघाले? आहे तिथे काय. मित्रो, आपल्याकडे नारायण शंकरराव इमोल 1105 नानापेठ, काकसर मस्जिदच्या पाठीमागे चांबार गल्ली, पुणे या जागेवरती बाबा हे राहत होते. आता ते म्हणतात की त्यांचं दुकान पण होतं गंजपेठमध्ये. 802 आणि 810 गाळा होता त्यांचा. तर बाबा आपल्याकडे नातेवाईक कोणी नाहीत म्हणून दाखल झाले होते. सरकारने आपल्याकडे दाखल केले होते. आज बाबा व्यवस्थित झालेले आहेत. त्यांच्या मुलीचं नाव आहे अमिता मिस्त्री आणि बबिता, ह्या 2 मुली आहेत. आता त्या मुली कुठं राहतात हे त्यांना पत्ता, फोन नंबर सांगता येत नाही, पत्ता बी सांगता येत नाही. पण बाबा आता म्हणतात की मला राहायचं नको आहे, आता मला माझ्या पायावरती उभा राहून नोकरी करून त्या जागेवरती मला पुढचं जीवन जगायचं आहे. बरोबर आहे ना? तर आपण पेशंट जे आपल्याकडे दाखल होतात त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये आपण कोणतीच गोष्ट करत नाही. तर बाबा जायचं म्हणतात तर आपण बाबांना लवकरच
त्यांचे ज्यांच्याकडे हे काम करायचे वॉचमन म्हणून काम करायचं त्यांचं नाव आहे परशुराम जाधव. त्यांच्याकडे ते वॉचमन म्हणून काम करायचं जे राहतात त्याच्यामध्ये कुठं राहतात? डेक्कन जिमखाना. तर डेक्कन जिम पांचाली शेजारी हॉटेल पांचाली हॉटेल पंचाली. हॉटेल पंचाली शेजारी का पाठीमागे? शेजारी शेजारी. शेजारी इथे काय त्यांचं बाबांचं परशुराम जाधवांचं काय तिथं? चेअरमन म्हणजे सोसायटी आहे. अच्छा, सोसायटीचे चेअरमन आहेत का? अच्छा. तर या जागेवरती तुम्ही सोडवत असं तुमची प्रमाणित इच्छा आहे. ठीक आहे. तर मित्रो, तो हॉटेल पांचाली डेक्कन जिमखाना इथे हॉटेल पांचाली जे आहे त्याच्या शेजारी त्यांचं सोसायटीचं नाव काय बाबा? किती वर्ष काम केलं तुम्ही? 8 वर्ष काम केलं. काय लक्षात नाही गेलं सगळं वयामानानं सगळ्यांचं होतं ते. तर मित्रो, तर आपण बाबांना लवकरच या जागेवरती 1-2 दिवसामध्ये आपण बाबांना सोडून देऊया त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि ते पुढचं जीवन जगतील. ओके. आणि बघा मग तुम्हाला जर माझ्याकडे पुन्हा यायचं म्हणलं तर मी पुन्हा दाखल करून घेणार नाही बाबा. कारण आमच्याकडे जे आलेत ना त्यांना फक्त आम्ही मरेपर्यंत सांभाळतो. मग चांगली गोष्ट. मग तुम्हाला थांबायचं राहायचंय मायापाशी का जायचंयच का? हा, किती वेळा म्हणलं तुम्ही असं दिवसा महिन्यामध्ये? काय बरेच वेळा म्हणलं ना तुम्ही जायचं म्हणून. आणि आतमधल्या आपल्या सदस्यांना मुलांना सुद्धा म्हणलेलं आहे, बाबांना म्हणलं की मला जायचं म्हणून. खरं आहे ना? मग तुम्हाला आम्ही सोडायचं. आणि जर पुढची जिंदगी तुमची समजा जर ऊन वारा पावसाचं त्यांनी नाही स्वीकारलं, परशुराम जाधव यांनी जर नाही तुम्हाला वॉचमॅनचं काम दिलं आणि स्वीकारलं तर काय करणार? काय करणार? काय नाही, व्यवसाय करणार. आणि आमच्याकडनं आम्ही तुम्हाला काढलं, तिथून गेले ना आम्ही काढलं तुम्हाला, पुन्हा आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही कसल्या परिस्थितीमध्ये. हे तुमची जबाबदारी आहे पुढची. ओके मित्र. तर बाबांना आपण 1-2 दिवसामध्ये लवकरच, आता 2-4 दिवस मी बिझी आहे, तर याच्यामधनं बाबांना लवकरच आपण त्यांच्या चेअरमन परशुराम जाधव यांच्याकडे वॉचमॅनचं काम करत असताना हॉटेल पंचायत शेजारी ते राहतात, तर आपण त्यांना डेक्कन जिमखाना लवकर सोडून देतो. साई आर्केट सोसायटी. हां. बघा बाबा, तुमचे हाल नाही झाले पाहिजेत. हे आमचं प्रमाणित मत आहे. मग आम्ही तुमच्या जबाबदारीवर आम्ही तुम्हाला सोडून टाकू. तर मित्र हो, आपण बाबांना त्यांच्या जबाबदारी ते लवकरच, हे माझे 2-4 दिवसाचे बिझी असले 2-4 दिवस गेले तर बाबांना आपण मंगळवारी बुधवारी आपण त्यांना डेक्कन जिमखान्यामध्ये आपण मी स्वतः त्यांना घेऊन जाईल. तुम्ही स्वतः जाणार की मी या ना तुम्ही? आणि मग येण्या जाण्याचं गाडीचं भाडं कोण देणार? कोण? मी. पैसे कुठे आहेत बघू? पैसे आता मी चालूच असं घरी रिक्षा करून जाते पैसे अवघड होईल बाबा, खूप अवघड होईल तुमचं. बघा तुम्हाला सांगा, लक्षात आलंय काय? लक्षात आलंय तुम्हाला? अवघड होईल. मग कशाला जाताय तुम्ही? राहा ना इथंच. अहो, इथं काय तुम्हाला कोण खाण्यापिण्याची काय अडचण आहे तुम्हाला? सुख सुविधा कमी आहेत का आमच्याकडे? अजिबात नाही. हा मग अरे बाबा, त्यांनी जर तुम्हाला स्वीकारलं नाही की सोसायटी आहे, तुम्ही काम नाही करू शकणार. तुम्हाला राहायला जागा नाही त्या जागेवरती. बाबा तुमचे कितीही मी नको ते गरम काय व्यवसाय करणार असं जाणार नाही. बाबा तुमचं वय झालं, तुम्हाला चालता येत नाही, तुम्हाला वाचवायचं काम नाही. जागेवर चालणार नसतं काय बाबा, नाही तुम्हाला ठेवणार ते. माणसाचा उपयोग कवर असतो माहिती आहे का? त्याचा उपयोग जोपर्यंत होतो तोवर. एक टाइम त्याचा उपयोग संपला की त्याला कोणीही विचारत नाही.
तुम्हाला वाटायला की मला काही विचारतील नाही बाबा नाही 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 त्यांच्या जीवावर जात नाही मग पुन्हा जीवर चालू माझ्या जीवावर विचारली बाबा अहो, वय झाले तुमचं माहिती माहिती पण आहे तुम्हाला चालता येत नाही उठता येत नाही तुमच्या याप्रमाणे ते बरोबर आहे ती माझ्याप्रमाणे बरोबर आहे मी काय नाही करू शकतो ना बघा बाबा आता मी काय बोलू शकत नाही तुम्हाला आता तुम्हाला बऱ्याचदा मी तुम्हाला समजून सांगितलं आहे सांगितलं ना पण तुम्ही म्हणताय मला जायचंय जायचंय जायचं तर देतो सोडून. मग काय आता मित्र तर बाबांना आपण लवकरच डेक्कन जिमखाना असल्या पांचाली हॉटेल शेजारी आपण त्यांना पुढील त्यांचं जीवन सुरळीत जावं हीच अपेक्षा करू शुभेच्छा देऊ आणि त्यांना लवकरच गुरुवारी आपण त्यांना सोडून देऊ